हा हास्यास्पद मुद्दा आहे मुळात. मला तर म्हणजे तुम्ही हे विचारलं मला हसायला येते. नागरिकांच्या भावनेंशी खेळतय कोण? आपण त्याचं आत्मपरीक्षण करावं. त्यांना माझा सल्ला आहे. आज तुम्ही पाहत असाल आम्ही 9 वर्ष म्हणजे मी माझी नगरसेवक असताना माझा पराभव झाला होता. तरी देखील मी काम करत होतो आणि काम करत आलोय. त्या ताईंकडे मुळात म्हणजे मला हसायला येते. त्यांच्याकडे दाखवायला एकही काम नाही. त्यांना फक्त रडणं, पडणं, आदळआपट करणं आणि मी फक्त भावनिक होऊन मतं मागते एवढंच म्हणजे त्यांच्या आत्ताच्या अवतारावरून दिसते. त्यांच्याकडे दाखवायला आम्ही काही महिन्यापूर्वी योगेश बहल यांच्या मी मार्गदर्शनाखाली मी खूप शिकले. मला खूप चांगले अनुभव आले. अशा त्या बोलत होत्या. आता त्यांना अचानक काय झालं मला कळलं नाही की ते त्यांच्यावर शिंतोडे उडून आपली म्हणजे प्रसिद्धी पिपासूपणा चालू केलेला आहे. मला हे समजतच नाही म्हणजे अचानक हा बदल कसा झाला. कोविड काळात बऱ्याचशा मशनरी वगैरे असं वेगवेगळे आरोप, गंभीर आरोप होत आहेत. त्याकडे कसं पाहताय? तुमची भूमिका काय असणार त्या बाबतीत? माझी भूमिका स्पष्ट आहे. केवळ या महिलेने म्हणजे आता माझ्यावर आरोप करतोय त्या महिलेने स्पर्श सारखा घोटाळा तुम्हाला आठवत असेल. आज काल त्यांचं स्टेटमेंट होतं मी व्यावसायिक आहे, मी बँकेची सीईओ आहे. बरं स्पर्श घोटाळ्याचे पैसे तुमच्याच बँकेत कसे काय जमा झाले? 3,28,00,000 3,28,00,000 तुमच्याच बँकेत कसे जमा झाले आणि ते डिस्ट्रीब्यूट कसे झाले? याच्याकडे सगळं आमच्याकडे कच्चा चिट्टा आहे ना. आम्ही वेळ आल्यावर ते खोलणारच. आज त्या सांगतात आम्ही मास्क वाटले, हे वाटले, ते वाटले. मास्कच्या प्रकरणात देखील तुम्हाला माहितीये त्यांनी स्वतःच म्हणजे जनतेला त्या दाखवत होत्या की आम्ही खूप दिलदार आहोत, आम्ही मास्क वाटतोय, आम्ही खूप काम करतोय. पण मुळात मुद्दा असा होता की त्यांनी त्यांच्या पतीच्या नावे त्यांनी ते मास्क खरेदी केले होते आणि ते वाटत होते. म्हणजे एका बाजूला दाखवायचं आम्ही नागरिकांचे भाव म्हणजे नागरिकांची मदत करतोय आणि दुसऱ्या बाजूला टेंडरचा धंदा चालू म्हणजे जोमात धंदा यांचा चालू होता. हे सगळं नागरिकांनी पाहिलंय ना. रेमडेसिवीर असेल, 2 मुलं ज्यावेळेस रेमडेसिवीर चोरून विकताना पकडली त्यावेळेस यांची भूमिका काय होती? सीपी ऑफिसला जाऊन थैथयाट कुणी केला? राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दारात हात जोडून विनवण्या कुणी केल्या? माझ्या भावाला वाचवा, माझ्या भावाला वाचवा. हे नागरिक विसरणार नाही. याचा सगळा कच्चा चिट्टा आम्ही येत्या काही काळात जनतेसमोर मांडणारच आहोत. 1001% आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणारी लोक आहोत. आम्ही भावनिक राजकारण करत नाही. मला जनतेची दिशाभूल करता येत नाही, तरुणांची दिशाभूल करता येत नाही, नागरिकांची दिशाभूल करता येत नाही. मी काम करणारा माणूस आहे आणि माझ्यासोबत आज जी लोक आहेत ती काम करणारीच आहेत. त्याच्यामुळे मी भावनिक मुद्द्याला हात घालणार नाही. विकासात्मक मुद्द्यावरच बोलणार आणि विकासाच्या गोष्टीवरच राजकारण करणार.